आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. कृषी पायाभूत निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा प्रारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. देशातील 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योगांचं अस्तित्व सुधारण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भर. नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नियुक्ती. आणि राज्यात तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस येत्या 10 तारखेपासून सुरुवात होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कृषी पायाभूत निधी अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक सुविधांचा प्रारंभ करणार आहेत. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या 6व्या हप्त्याच्या निधीचं वितरण देखील करण्यात येणार आहे. देशभरातील लाखो शेतकरी, सहकारी संस्था आणि नागरिक हा कार्यक्रम पाहू शकतील. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय वित्तपुरवठा सुविधा योजनेला मंजुरी दिली होती. हा निधी शीतगृह, संकलन केंद्र, प्रक्रिया युनिट्स यासारखी सामुदायिक शेती, मालमत्ता आणि कापणीनंतरचे पायाभूत सुविधा व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या मालमत्तांमुळे शेतकरी आपल्या शेतमालाची साठवण करून तो नंतर अधिक किमतीला विकून वर्धित मूल्य प्राप्त करू शकेल. भारत छोडो चळवळीला आज 78 वर्ष पूर्ण झाली. 1942 साली याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरोधात भारतीयांना करो या मरोचा संदेश दिला होता. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या 14,27,000 पोहोचली आहे. देशभरात काल 61,537 एवढ्या एका दिवसातल्या सर्वाधिक संख्येनं नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 20,88,612 इतकी झाली आहे. त्यापैकी 6,19,088 कोरोनाबाधितांवर सध्या देशभरात उपचार सुरू आहेत. देशात काल 933 कोरोना मृत्यूंची नोंद झाली असून कोरोना मृतांची एकूण संख्या 42,518 झाली आहे. राज्यात काल 10,906 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3,27,281 झाली आहे. सध्या राज्यातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर 66.76% झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. राज्यात काल 10,483 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,90,262 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,45,582 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात 9,82,075 लोक गृह विलगीकरणात तर 35,262 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजनं आयोजित केलेल्या इंडिया ॲट 75 मिशन 2022 परिषदेला संबोधित केलं. तेव्हा बोलताना ते म्हणाले की देशातील 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये एमएसएमईचं अस्तित्व सुधारण्याची तातडीची गरज आहे. सध्या जीडीपीमध्ये त्यांचं योगदान नगण्य आहे. मात्र त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवल्यास ते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतात. गडकरी यांनी रस्त्यांच्या विम्यासाठी सध्याच्या बँक हमीऐवजी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन केले. यामुळे रस्ते प्रकल्पाला लवकर आर्थिक तरतुदी करता येतील आणि भांडवल उभं करता येईल, ज्यायोगे प्रकल्प जलद गतीने पूर्ण होतील. देशातील रस्त्यांमध्ये कसा बदल होत आहे हे त्यांनी तपशीलवार सांगितलं. तसंच प्रस्तावित 22 नवीन हरित एक्सप्रेसवे प्रकल्पांमुळे यात आणखी सुधारणा होईल असं ते म्हणाले. केरळमध्ये काल झालेल्या विमान अपघातातल्या मृतांची संख्या आता 20 झाली आहे. यामध्ये वैमानिक आणि सहवैमानिकाचाही समावेश आहे. मृतांमध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे. या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत केंद्र सरकार आणि केरळ सरकारनं जाहीर केली आहे. या अपघातात 149 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 23 गंभीर आहेत तर 23 रुग्णांना
बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. गंभीर जखमींना केंद्र सरकारकडून 2 लाखांची तर इतर जखमींना 50,000 रुपयांची तातडीची मदत हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केली आहे. या अपघातातले मृत वैमानिक दीपक साठे यांचं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्यांचं कुटुंबीय मुंबईहून कोझिकोडला पोहोचलं आहे. सहवैमानिक अखिलेश कुमार यांचे कुटुंबीयही दिल्लीहून कोझिकोडला पोहोचले आहेत. या विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती लागला आहे. विमान अपघात तपासणी विभाग त्याचा तपास करत असल्याचं पुरी यांनी सांगितलं आहे. दरम्यान या विमान अपघातामध्ये मरण पावलेल्या वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचे आईवडील नागपूर इथं राहत असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साठे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. दीपक साठे यांच्या आई लीलाबाई साठे यांनी आपल्या मुलानं देशसेवेसाठी प्राणाची आहुती देऊन कित्येक जणांचे प्राण वाचवले आहेत अशी भावना व्यक्त केली. 14 ऑगस्ट रोजी नागपूर मेट्रो अँड द इंडस आंतरप्रिनर्स यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूर मेट्रोसोबत व्यावसायिक संधी या विषयावर वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. या वेबिनारमध्ये मेट्रोशी संबंधित अनेक व्यावसायिक संधी संबंधी चर्चा होणार आहे. या वेबिनारची वेळ सायंकाळी 4 ते 5 दरम्यान असून हा कार्यक्रम सर्वांकरता खुला आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या दूरदर्शी भूमिकेचा परिणाम म्हणूनच नॉन फेअर बॉक्समधून मिळणाऱ्या महसुलावर नेहमी भर दिला आहे. या माध्यमातूनच मेट्रोला स्वावलंबी बनवण्याचा मानस आहे. नवे शैक्षणिक धोरण, कार्यान्वयन आणि आव्हाने या विषयावर वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील शिक्षण विभागाच्या वतीनं कुलगुरू प्राध्यापक रजनीश कुमार शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा प्रारंभ आज ऑनलाईन करण्यात आला. या प्रसंगी मुख्य अतिथी एनसीईआरटीचे माजी निर्देशक जगमोहन सिंह राजपूत तथा विशिष्ट अतिथी हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर कुलदीप अग्निहोत्री यांनी विचार मांडले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आज ही घोषणा केली. डॉ. चौधरी यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. डॉ. चौधरी यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसंच पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसंच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. नागपूरच्या जेडी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात चौधरी यांनी प्राचार्यपद भूषवलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांचा कार्यकाळ 7 एप्रिलला संपल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी मार्फत महाराष्ट्र आणि दिल्ली इथं यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येतं. या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या 14 विद्यार्थ्यांचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केलं आहे. 10वीची परीक्षा जीवनातील शेवटची परीक्षा नाही, ही सुरुवात आहे. जीवन हीच एक मोठी परीक्षा आहे. करिअरच्या वाटेत अनेक परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर आपली क्षमता सिद्ध करा. आपल्या ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर करण्याचं शिक्षण हेच सर्वात मोठं माध्यम आहे, असा मंत्र केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात विद्यार्थ्यांना दिला. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांनी घवघवीत यश प्राप्त केलं. त्या शाळांमधील 13 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणीत येऊन शहराचं लौकिक वाढवलं. या गुणवंतांचा सत्कार आज गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेला उत्पन्नाचं प्रमुख स्रोत मालमत्ता कर आहे. मनपाच्या कार्यक्षेत्राचं क्षेत्रफळ बघता मालमत्ता करापासून प्राप्त उत्पन्न आणि वार्षिक मागणी ही सुसंगत नाही. राज्याच्या इतर महानगरपालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाद्वारा करयोग्य मूल्यांकनाचे दर आणि करयोग्य मूल्यावर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराचे दर कमी आहेत. या दराला सुसंगत करून मालमत्ता कर आकारणीत एकसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं कर आणि कर संकलन विभागाची पुनर्रचना करीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
नागपूर, काटोल, वर्धा, ब्रह्मपुरी या भागात काही ठिकाणी येत्या काही तासात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 48 तासात नागपूर शहरात ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया येत्या 10 तारखेपासून 25 ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशाकरता 336 सुविधा केंद्रांची तर 12वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी 242 सुविधा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चितीपर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृषी पायाभूत निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा प्रारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. देशातील 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योगांचं अस्तित्व सुधारण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भर. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नियुक्ती आणि राज्यात तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस येत्या 10 तारखेपासून सुरुवात होणार. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.